20व्या शतकाच्या काळात एक आवाज उठला निर्वासितीतून, असा आवाज ज्याने एक राष्ट्र हलवून टाकलं, एक आवाज ज्याने इतिहास बदलून टाकला. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी, ज्यांना गप्प बसवलं गेलं होतं, तेच बनले इराणच्या रस्त्यांवर घुमणारा गडगडाट. त्यांनी शस्त्रांनी नाही, शब्दांनी लढा दिला. असे शब्द ज्यांनी क्रांती पेटवली. नजाफपासून पॅरिसपर्यंत त्यांची प्रवचने प्रवास करत राहिली, सेट्समध्ये लपवून, मशिदींमध्ये कुजबुजून, हातोहात पोहोचत. त्यांनी मांडली वेलायतेफकीह ही संकल्पना, इस्लामिक धर्मगुरूचं शासन. एक अशी दृष्टी जिथे श्रद्धा आणि सत्ता हातात हात घालून चालतात. आणि मग शाह पळून गेला. जनतेने आनंद साजरा केला. आणि खोमेनी परतले, केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक चळवळ म्हणून. ते बनले इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सर्वोच्च नेते. हा हुद्दा महत्वाकांक्षेचा नव्हता, तर श्रद्धेचा होता. काहींसाठी ते होते मुक्तिदाता, काहींसाठी नियंत्रणाचं प्रतीक, पण सर्वांसाठी ते होते अविस्मरणीय. आजही त्यांचा वारसा जिवंत आहे. प्रत्यारोपाच्या घोषणांमध्ये, प्रार्थनेच्या शांततेत, आणि त्या राष्ट्राच्या आत्म्यात ज्याने स्वप्न पाहिलं आणि सत्तेला आव्हान दिलं. हवं असल्यास